असभ्य वर्तणूक करणाऱ्या भाजपाच्या पाशा पटेल आणि राम शिंदे यांचा कर्जत आणि जामखेडमध्ये महिलांकडून जाहीर निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। दिनांक 14 नोव्हेंबर रोजी जामखेड इथं सायंकाळी 6 वाजता भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी पाशा पटेलसह इतर नेत्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सभेतून प्रमुख वक्ते म्हणून आमदार पाशा पाटीलसह इतर नेत्यांनी भर सभेतून आणि उपस्थित महिलांसमोर हातवारे करत अश्लील भाषा वापरून लज्जा उत्पन्न होईल असं अगदी खालच्या पातळीत वक्तव्य करून भाषण केलं। त्यामुळे यांचा संताप कर्जत आणि जामखेडमधील महिलांच्या वतीनं व्यक्त करण्यात येत असून कर्जत आणि जामखेड इथं महिलांच्या वतीनं घोषणा देऊन राम शिंदे आणि पाशा पटेल यांचा निषेध करत आमदार पाशा पटेल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि अशा प्रकारची भाषा वापरल्यास पुढील काळात एकाही भाजपा नेता या कार्यकर्त्यास प्रचारास फिरू दिलं जाणार नसल्याचं महिलांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख तथा चांदे बुद्रुकच्या सरपंच सौ पूजा सूर्यवंशी, पूजा मेहत्रे, ज्योती शेळके, लता खरात, प्रीती जेवरे, मनीषा सोनमाळे, सुवर्णा सुपेकर, मीनाक्षी साळुंके, उषा राऊत, माधुरी पाटील, प्रतिभा बहिलुमे, हर्षदा काळदाते, छाया शेलारसह अनेक राष्ट्रवादी महिला पदाधिकारी आणि महिला मतदार यावेळी उपस्थित होत्या। सहन करू शकणार नाही अशा प्रकारचं जर वक्तव्य महिलांच्या समोर जर केलं जात असेल तर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय महिला या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य सहन करून घेणार नाही। तर मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व तमाम महिला माझ्या मतभगिनींना सांगायचं आहे की अशा प्रकारचा सरकारचा आपल्याला पूर्णपणे निषेध करायचा आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांची जीभ काटायची आता वेळ आलेली आहे आणि याचा आपण सर्वजण महिला निषेध व्यक्त करत आहोत। शिंदेंच्या सभेमध्ये महिलांसाठी वक्तव्य करण्यात आलं। अशा लोकांचा खऱ्या अर्थानं कडेलोट केला पाहिजे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपली ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे। महाराष्ट्र म्हणजे आपण धर्माचं पालन करतो आणि या ठिकाणी तुम्ही जर महिलांच्या विरुद्ध गलिच्छ भाषा वापरत असता तुम्ही काय आकाशातनं पडलेले आहात का? तुम्हाला काही आया बहिणी नाही आहेत का? खऱ्या अर्थानं तुम्ही जर ह्या गोष्टींचा जर तुम्ही उल्लेख करत असतान आणि महिलांबद्दल जर तुम्ही वाईट बोलत असतान तर ह्या आया बहिणी तुम्हाला सोडणार नाहीत। खऱ्या अर्थानं तुमची लायकी तुम्हाला आता दाखवून देतील। तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जर कोणत्या भ्रमात जर वागत असताल आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही हे करू, आम्ही ते करू, भूमिपुत्र काय नाही, भूमिपुत्र जमिनीत काढल्याशिवाय जनता राहणार नाही, तुमच्या बहिणी राहणार नाही का? तर तुम्हाला बहिणी म्हणजे समजत नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, कर्जत, जामखेड, अहमदनगर, NTV न्यूज मराठी।